आदर्श बोलीन आदर्श चालीन आदर्श करीन जनलोकी आदर्श ऐकीन आदर्श पाहीन स्मरेण ध्यान विटेवरचे आदर्श ध्यायीन आदर्श भजीन आदर्श मरीन मरणे माझा आदर्श ऐकीन आदर्श पाहीन स्मरेण ध्यान विटेवरचे आदर्श मरीन म्हणे भगवान देवाचे स्मरण करतानी आदर्श ऐकीन आदर्श पाहीन स्मरेण ध्यान विटेवरचे विठोबा कुमार आदर्श बोलीन आदर्श चालीन आदर्श करीन जनलोकी आदर्श ऐकीन आदर्श पाहीन स्मरेण ध्यान विटेवरचे। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोड ब्रह्मांड नायक या ब्रह्मांडाचा चालक मालक भगवान परमात्मा नवे याच्यावर भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या सर्व प्राणीमात्रांच्या सर्व भूतमात्रांच्या विशेषतः अखिल मानव जातीच्या श्रेय प्रेयस अभुदयाकरिता आपले जीवन चंदनासम झिजून वैकुंठ अधिवास करणारे परम चिंतामणी परम नामधारक भक्तीचे आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू निवासी देहूचे सुप्रसिद्ध साधू साधकांचा मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांना सुद्धा प्रिय असणारे सद्गुरू श्री साखरे महाराज यांचे कृपांकित आदरणीय सद्गुरू गुरुवर्य भगवान बाबा यांच्या श्री अभंग गाथेतील हा भगवान परमात्म्याच्या संबंधाने या देहाची सार्थकता प्रतिपादन करणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठोबा या अभंगाच्या माध्यमातून श्री गुरु बाबा भगवान परमात्म्याच्या संबंधाने या देहाची काय सार्थकता आहे, या देहाच्या इंद्रियामध्ये जे काही या देहाला इंद्रिय लाभलेले आहेत त्या इंद्रियाची खरी सार्थकता कशामध्ये आहे आणि जी सार्थकता खऱ्या ठिकाणी आहे ती योग्य त्या वेळी योग्य त्या माणसाने योग्य त्या व्यक्तीने ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला जर त्या देहाची सार्थकता त्या इंद्रियाचा जर योग्य ठिकाणी वापर केला तर निश्चितच या मानवी देहाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही। असा अतिशय गोड साधा सरळ आणि सोपा अतिशय चिंतनीय अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। कारण या कलियुगामध्ये सामान्य माणसाला सर्वात अगोदर होतो तो अहंकार आणि हा अहंकार गलित गात्र करण्याकरता या जीवाचे फार मोठे कष्ट सोसावे लागतात। कारण हा अहंकार कुणाच्या मनामध्ये केव्हा उत्पन्न होईल सांगता येत नाही आणि परमार्थामध्ये काय एकदा अहंकार नावाचं तत्व आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट झालं रे झालं की समजून जायचं की ज्ञानोबारायांनी आपल्याला दूर लोटलेला आहे गड्यारो। कारण माझ्या ज्ञानोबारायांना तुम्ही कसेही असले तरी चालतील, एका वेळा तुम्ही मडकी असाल चडकी असाल स्वीकार करतील माझे ज्ञानोबाराय। ऐका माझ्या दादांनो माझ्या मायबापांनो माझ्या ज्ञानोबारायांना माझ्या भक्ताच्या ठिकाणी असलेला अहंकार मुळीच चालत नाही। कारण अहंकार नावाचं तत्व ज्या वेळेला माणसाच्या भक्ताच्या शरीरामध्ये प्रवेश करते त्यावेळेला समजून जाय की देव आता आपल्यापासून लांब जायला लागला आणि लोकाला कशाचा अहंकार होते ते आपण पुढे चिंतनामध्ये बोलणार आहोत। असो आदरणीय बाबा कुठल्याही गोष्टीचा अहंकार अंतःकरणामध्ये न ठेवता या ठिकाणी विनयाची सेवा दिवसा रामायण कथेचं चिंतन असं गोड बाबांचं व्यक्तिमत्व आमची ही तिसरी भेट आहे। भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने ही सेवा होत आहे असे आमचे वैभव महाराज आहेत आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण श्री अभंग गाथेचं पारायण करीत आहात परमस्नेही आदरणीय गुरुवर्य हरिभक्ती पारायण बाबांचं नाव ढवंगे बाबांच्या नेतृत्वाखाली आपण हे श्री गाथा पारायणाचं नेतृत्व बाबा करत आहेत। अतिशय गोड अतिशय आणि या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोते मंडळी आणि सर्व टाळकरी मंडळी सर्व परिचित आहेत, सर्वांची नावं ज्ञात आहेत काहींची ज्ञात नाही म्हणून एकदा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग करी हे दंडवत। आदरणीय आमचे अभिषेक महाराज आहेत, आमचे बाबा राहेरवरून आले, आदरणीय सर्व ज्ञानेश्वर महाराज आहेत, आमचे विष्णू महाराज आहेत, आदरणीय नितीन महाराज
नितीन महाराज आहेत, इकडे आमचे गोड सर्व पियुष महाराज, आमचे बाबाही या ठिकाणी शेलगाववरून उपस्थित झाले आणि ज्यांच्या आग्रहास्तव आणि ज्यांच्या आदेशावरून या ठिकाणी येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं असे आमचे परमस्नेही आदरणीय रुपेश महाराज यांच्या आज्ञेवरून या ठिकाणी येण्याचं योग आला. बाबांची सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं पुनश्च एकदा त्यांच्या कृपा आशीर्वादाने. म्हणून आमचे रुपेश महाराज आहेत आणि तरुण तडफदार आणि अतिशय पक्वाजावरती गोड थाप ज्यांची आहे असे आमचे परमस्नेही आमच्यावर नितांत प्रेम करणारे गुरुवर्य हरिभक्तीपारायण गणेश महाराज गुरडकर आळंदीकर यांचेही चरणावर नतमस्तक होतो. आमचे प्रथमेश महाराज आहेत, अभिषेक महाराज आहेत, सर्व गुणीजन मंडळी आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी पोहोचू शकलो असे आमचे ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचे संचालक आदरणीय प्रवीण सर आणि सर्व उपस्थित गायक वादक गुणीजन मंडळी, कॅमेरावाले, मस्त गोड काय चॅनलचं नाव राजा पंढरीचा, फक्त मी चांगला निघलो पाहिजेत म्हणून तुमचेही आभार. सर्व श्रोते मंडळीच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. कारण तुम्ही मंडळी बसणारे श्रोते मंडळी सुद्धा काही सामान्य नाही आहेत. ज्ञानोबारांनी तुमच्याकरता ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च केलेली आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, तरीही ज बोल जरी गंगावती तरी स्वीकारा लगे. तुम्ही म्हणजे साक्षात महादेवाचं स्वरूप आहात. तुम्ही ऐकणारे मंडळी म्हणजे साक्षात महादेवाचं स्वरूप आहात. पण महादेव कीर्तनात झोपतही नाही, जांभळ्या बिन देत नाही, एवढं ध्यानात ठेवा. म्हणून आपण सर्व श्रोते सज्जन मंडळी या ठिकाणी मोठ्या पवित्र अंतकरणाने या ठिकाणी बसलेले आहात. गोड साऊंड सिस्टीम आहे, माऊली साऊंड पोखरी आपली दुसरी भेट आहे, एकदा चांडोळला आणि या ठिकाणी दुसरी भेट. म्हणून सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि सुंदर का नसणार महाराज. श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा आणि इतरांचा लेखा पूर्ण करी. म्हणून बाबांच्या शुभ आशीर्वादाने आणि भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने हा अतिशय गोड आणि नजर लागावा एवढा सुंदर कार्यक्रम आपण या संतभूमीवर या तीर्थक्षेत्रावर सुरू आहे. आणि आज 3 दिवस संपन्न होऊन, बरोबर ना, 3 दिवस संपन्न होऊन आज चतुर्थ दिवसामध्ये आपण पदार्पण करीत आहोत. म्हणून हे भगवत रूपी वाक्पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करण्याचा सुयोग आहे. असो, म्हणून या अभंगाचं चिंतन करत असताना श्री गुरु बाबा या अभंगातून अतिशय गोड चिंतन करतायत. काय म्हणतायत बाबा? आदर्श जीवनाची काय सार्थकता आहे, काय अनन्यता आहे यामधून आपल्याला व्यक्त करतायत. खरं तर आपल्याला हा नरदेह मिळाला हे मोठं भाग्याचं आहे. कारण हा नरदेह ज्या वेळेला आपण अनेक योनी फेरिल्याच्या नंतर आपल्याला हा देह मिळतो. एक योनी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्य देहाचा. हा मनुष्य देह 84 लाख योनीमध्ये कोटी फेरे घेतल्याच्या नंतर आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त होतो. आणि तोही आपण जर नको त्या गोष्टीमध्ये जर व्यर्थ गमावला तर त्याला काही अर्थ नाही. कारण परमार्थामध्ये चित्ताला फार महत्त्व आहे. मी पहिल्या वेळेला बोलून गेलो की परमार्थामध्ये चित्ताला फार महत्त्व आहे. परमार्थामध्ये जर चित्त नसेल तर ज्ञानोबा हरिपाठामध्ये म्हणतात ना, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामी. ज्ञानोबा हरिपाठामध्ये सुंदर उपदेश करतात की बाबा रे, तू अनेक तीर्थाच्या ठिकाणी भ्रमण करायला गेला, अनेक तीर्था ठिकाणी तुम्ही दर्शन घ्यायला गेलात, परंतु चित्त जर तुमचं घराच्या कुलपाला झटके मारत असेल तर काही उपयोग होणार नाही. इथं बरेच मंडळी तुम्ही कीर्तनाला येऊन बसलेले आहात, पण बरेच 100% या कीर्तनांमध्ये बसलेलेच आहात का याची गॅरंटी कोणी घेऊ शकत. कारण अर्ध्या महिला मंडळ घराच्या कुलपाला झटके देऊन राहिला सध्या. बरोबर लागलं असेल की नाही, म्हणजे आपलं चित्त किती परमार्थामध्ये स्थिर आहे याबद्दल बोलतोय बरं का. मला सांगा, तसं म्हणा वरवण आणि उमऱ्यामध्ये काही फरक नाही. म्हणून तरी विचारतो एकदा, वरवण गावामध्ये चहा पिण्याची पद्धत आहे का? वरवणची मंडळी बोलत चला, बाकीचे बी बोलले तरी चालतात. आहे ना पद्धत चहा पिण्याची? मला सांगा, चहा कशात बनवतात तुमच्या इथं? माईक देऊ का बोलत चला. कशामध्ये? भगोन्यात. वा, छान. भगोन्यात बनवता ना. आपल्या मातृभाषेला कधी सरमलं नाही पाहिजे. भगोन्यामध्ये आपण चहा बनवतो, बरोबर आहे. मला सांगा, चहा बनवत असताना भगोना आतून स्वच्छ असलं पाहिजे की बाहेरून? आतून स्वच्छ असलं पाहिजे. बाहेरून थोडंसं मळक असलं तरी एका वेळेला चालून जाईल, पण आतून कसं असलं पाहिजे? स्वच्छ. परमार्थात देखील साधना करत असताना तसं असलं पाहिजे. नाहीतर आतून जर भगोनं खरकटं असलं किंवा मळालेलं असलं तर चहा काय होतो? नाचतो, खराब होतो, बरोबर आहे. तसंच परमार्थामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना बाहेरंगाने मनुष्य कसाही असला तरी चालते, पण त्याचा अंतरंग जर शुद्ध असलं तर त्याचा परमार्थ नासत नाही, तो बिन शाबूत राहतो. विडोबा रखुमाई. म्हणून परमार्थ
भागवतामध्ये चित्ताला फार महत्त्व आहे दादांनो, म्हणून चित्ताला फार महत्त्व दिलं पाहिजे परमार्थामध्ये. एक मनुष्य फार माझ्यापेक्षा वयस्कर मंडळी एक दिवस अशीच कीर्तनाच्या अगोदर मला भेटायला आली. बाबा फार म्हातारी होती, जवळजवळ 80-85चं वय असेल. आले आणि माझ्याजवळ बसले आणि म्हणले, बाबा फारच कमी वयाची दिसता. म्हटलं, हो बाबा तुमच्या नातवासारखाच आहे. बरं, फार चांगली गोष्ट आहे, तुम्ही परमार्थात आले. तुम्हाला सांगू म्हणे महाराज, आमच्या गावामध्ये हा जो परमार्थ चालू आहे ना, हा आमच्या आजापंजापासून चालू आहे. म्हटलं वा. म्हणे आमची जी पिढी आहे ना, ही कमीत कमी, आता मी माझ्या वयानुसार सांगतो म्हणे, की आमच्या गावात येणारे 5 महाराज लोक मेले, एवढ्यांची कीर्तनं मी ऐकली. म्हटलं वा, एवढा जुना परमार्थ. म्हटलं मग तुमच्यात काही बदल? म्हणलो एवढा परमार्थ ऐकून मी एवढे कीर्तन ऐकून पण तुमच्यात काही बदल नाही झाला. म्हणजे काय करता महाराज, मी खूप कीर्तन ऐकले पण का बदल होत नाही मला कळत नाही. म्हटलं तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. मला सांगा म्हटलं, तुमच्या गावातल्या सप्त्यामध्ये भंडाऱ्यामध्ये बासुंदीची पंगत केली, खूप मोठी बासुंदीची पंगत केली आणि खूप मोठ्या कढईमध्ये बासुंदी ठेवलेली आहे. रात्रीच बासुंदी बनवून ठेवली किंवा सकाळी उठल्याच्या नंतर काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर लगेच पंक्ती बसवायच्या म्हणून कढईभर बासुंदी करून ठेवली. म्हटलं आता तुम्हाला त्या कढईमध्ये बसून ठेवलं रात्रभर. कुणाला? तो जो बाबा माझ्याकडे आला होता त्यांना. म्हटलं तुम्हाला रात्रभर कढईमध्ये बसून ठेवलं आणि सकाळ पाठी जर म्हटलं उठा आता आणि सांगा तुमचं पोट किती भरलं, तो काय म्हणणार आहे? म्हणजे महाराज कढईत बसून कुठं पोट भरत असतं का? मग म्हटलं आता त्याच कढईतली 2 वाट्या बासुंदी पिऊन पहा, आता भरलं की नाही पोट? म्हणे हो. म्हटलं परमार्थात देखील तसंच आहे. नुसतं कीर्तनात येऊन बसण्याला उपयोग नाही, कीर्तन अंतकरणात बसलं पाहिजे तर फायदा होतो. एवढा सगळा प्रपंचाचा त्याग केल्याच्या नंतर जर भगवान परमात्म्यासाठी आपण 2 तास देऊ शकत नाही, या 2 तासामध्ये सुद्धा आपण 100% लोक या ठिकाणी असतीलच असं नाही. अर्धे लोक आता सध्या ऑनलाईन आहेत व्हॉट्सअपवर. बरोबर आहे का बोलतो मी? कारण ही कलियुगाची सुरुवात आहे आणि कलियुगाची सुरुवात फार मोठी भयानक सांगितलेली आहे. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मनच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकार नाशं विदाय ततोदयेते विवेकः. ज्या ज्या वेळेला कोटी कोटी भाग्याचा उदय होतो त्या वेळेला आपल्याला सत्संग मिळत असतो. पण त्या सत्संगामध्ये येऊन आल्याच्या नंतर सुद्धा आपण श्रवण कसं करतो याच्यावर सुद्धा महत्त्वाचं आहे. कोणी महाराजांनी कसं वादन केलं हे बघण्याकरता येतं, कोणी महाराजांनी कसं गायन केलं हे बघण्याकरता येतं. भागवतामध्ये असं वर्णन केलेलं आहे, श्रवणस्य विभेदेन फलभेद होता संस्कृतः श्रवणस्तु कृतम सर्वेन तथा मननम कृतः. ज्या ज्या वेळेला माणसाची श्रवण करण्याचा भाव वेगवेगळा असतो त्या वेळेला माणसाच्या मिळणाऱ्या फलश्रुती सुद्धा वेगवेगळ्या असतात. या ठिकाणी जर प्रत्येक शुद्ध चित्त अंतकरणात जर कीर्तनच ऐकावं या सिद्धांतावर जर ठाम असेल तर त्याचं फळ त्याला वेगळं मिळतं. जर कोणी फक्त गायन ऐकण्याकरता आलेलं असेल त्याचं सुद्धा फळ त्याला वेगळं मिळतं. म्हणून श्रवणस्य विभेदेन फलभेद होता संस्कृतः. जसं जसं श्रवण करण्यामध्ये भेद असेल तसं तसं माणसाचं काय होतं, फलश्रुती त्याला वेगळी वेगळी भिन्न भिन्न मिळत असते. म्हणून श्रवण करत असताना आपण भगवान परमात्म्याचे आपण आणि भगवान परमात्मा आपला या सिद्धांतावर आपण ठाम राहिलं पाहिजे. तसं मला घड्याळाची काही गरज नाही आणि हा सिद्धांत आश्रम आहे, ही संतभूमी आहे आणि या ठिकाणी कुठल्याही घड्याळाची आवश्यकता नाही. कारण तुमचे चेहरे म्हणजे माझा घड्याळ आहे. ज्या वेळेला तुम्ही कीर्तनामध्ये येता त्यावेळेला अशा गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत राहतात. ज्या वेळेला या गुलाबाची सूर्यफुलं होतात त्यावेळेला महाराजांनी समजून जायचं की बाबा आता लोकांच्या डोक्यावरून सांडवे चालू झाले, आता आपण आवर्त घ्या. म्हणून तुमचे जोपर्यंत गुलाबाचे फुलं आहेत तोपर्यंत कीर्तन चालू राहील आणि तुमचे सूर्यफुलं झाले की कीर्तन विराम घेईल. म्हणून आहेत त्या प्रसन्न चित्ताने, आणि तसे तुम्ही सूर्यफुलं होणारे नाही मला माहिती आहे. म्हणून शुद्ध चित्ताने आपण हे श्रवण करीत आहात. म्हणून भगवान परमात्म्याची भक्ती आपल्याला प्राप्त झालेली हे मोठं भाग्याची गोष्ट आहे. आणि अशी गुणीजन गायक मंडळी, वादक मंडळी आणि एवढं सुंदर नियोजन आहे की मला सुद्धा राहावत नाही. भागवतामध्ये व्यासजी महाराज यांचं सुद्धा वर्णन करताय. प्रल्हाद स्थालधारी तललगती तया चोद्धभक्कांसधारी वीणाधारी सुरर्षि स्वर कुशलतया राग करता अर्जुनोभूत इंद्रो वादिन मृदंग जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसरचनेया व्यासपुत्रो बभूव. भागवतामध्ये यांचं वर्णन केलेलं आहे की प्रल्हाद स्थालधारी, प्रल्हादासारखी टाळ्या वाजवणारी मंडळी आहे, उद्धवासारखी टाळ घेऊन उभे असणारी टाळकरी मंडळी आहेत, अर्जुनाने जसा आलाप घ्यावा अशी सुंदर गायक मंडळी आहेत, आणि इंद्रोवादिन मृदंग, इंद्राने जसा पखवाज वाजवावा मृदंग वाजवावा असे गोड मृदंगाचारी आहे. तुम्हाला काय वाटतं हे गायन करणं आणि वादन करणं? अरे चांबड्यातून आणि लाकडातून आवाज काढणं एवढं बिन काही सोपं नाही. भगवान श्री ज्ञानोबारायांच्या त्या इंद्रायणीच्या तीरावर
शाईचं काळं पूड लागताना लाल होईपर्यंत प्रॅक्टिस करावी लागते, त्यावेळेला घाटावर एखादा बोल बसतो. म्हणून लाकडातून आणि तांबड्यातून आवाज काढणं एवढंही काही सोपं नाही, ती साधना आहे. मला सांगा, कारण त्या साधनेचं मर्म आपल्याला कळालं पाहिजे. आता मला सांगा, या ठिकाणी किती मंडळी उपस्थित आहेत? किती जणांना हा पकवाज वाजवता येतो? हात वर करा बरं. एकालाही वाजवता येत नाही. मी सांगतो तुम्हाला, इथल्या प्रत्येक जणाला हा पकवाज वाजवता येतो. त्याला काय दोन्हीकून दोन हात मारल्याच्या नंतर तो वाजतो. पण तो कसा वाजवायचा हे मर्म त्या महाराजांना कळालं. गणेश महाराजांना त्याचं मर्म कळालं. तसं परमार्थामध्ये मर्म कळायला पाहिजे भगवंताच्या भक्तीचं. संसारामध्ये मर्म कळायला पाहिजे सासूचं. सासून सून जर आली ना कीर्तनात, तो असे टक लावून ऐकतात ह्या बाया. काय सांगावं तुम्हाला, काय झालं मावशी, शेजाऱ्या पाजाऱ्याला उठवत जा, असं काही सासू सुनेचं उदाहरण आलं की. काय झालं, एका मुलीचं आमच्या गावामध्ये नवीन नवीन लग्न झालं. नवीन नवीन लग्न झाल्यानं बिचारी नवीन घरामध्ये नांदायला आली. नांदायला घरामध्ये आली आणि नांदायला आल्याच्या नंतर मर्म या विषयावर बोलतो बरं का मी. नवीन नवीन घरामध्ये नांदायला आली आणि नांदायला आल्याच्या नंतर तिची सासू जरा जास्तच बदमाश होती. आपल्या इकडे काय म्हणतात त्याला, तेच म्हणतात बदमाश होती. काय म्हणत होती ती, त्या मुलीकडनं जराशी जरी चूक झाली तरी ती म्हणायची, हा तुझ्या बापाने असंच शिकवलं का, तुझ्या मायने असंच शिकवलं का, तुझ्या माहेरामध्ये अशी शिकवण दिली का, तुला काही कळत नाही का, सासूला हे असंच करायचं, अशीच बोलायची. आता ते तुम्हाला बरोबर चेहरे तुमच्या समोर आले असतील कोण बोलते असं. हसून राहिले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळाला की कोण आहे असं. अशी बोलायची महाराज, फड 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 बोलायची. काय झालं, एक दिवस अशी सासरे भावाला चहा देताना तिच्या डोळ्यामध्ये तिला त्या सासऱ्याला अश्रू दिसले. सासऱ्यानं विचारलं, पुरी काय झालं, का रडते? म्हणे मामाजी काय सांगावं तुम्हाला, अहो मी आता 1-2 आठवडे झाले या घरामध्ये आली, नवीन मुलगी आहे, मला काय माहिती राहणार या घरातलं, मला काहीतरी वेळ जाईल ना या घराला समजून घेण्याकरता, मला काहीतरी वेळ लागेल. पण म्हणजे झालं काय म्हणे, थोडीशी जरी चूक झाली ना माझ्याकडनं तर माझी सासू मला बोलते, म्हणजे तुझ्या बापाने असंच शिकवलं का, तुझ्या मायने असंच शिकवलं का, तुझ्या माहेरामध्ये काही शिकवण देत नाहीत का, अशी बोलते. हो मामा, आत्या. मामा म्हणले, पोरी एवढीच गोष्ट, म्हणे याच्यावर औषध आहे आपल्याकडे. सुनीला जरा धीरवसा आला. म्हणे औषध, म्हणे सासूची किल्ली म्हणे आपल्याकडे आहे पोरी, आता घाबरायचं काही गरज नाही, मी सांगतो फक्त तेवढी घुटी द्यायची. कुणाला? सासूला. कोणती घुटी द्यायची? आणि कीर्तनातले दृष्टांत कीर्तनात ठेवत जा, नाही तर घरी जर याचा प्रयोग करून पाहत असाल तर तुमच्या अंगलट येईल बरं का. सासरा म्हणाला, पोरी काय कशाला काळजी करता, आता माझ्याकडे लागलं म्हणे तुझ्या सर्व चिंता, टेन्शन नको घेऊ. काय? काहीच नाही. आता तुझी सासू तुला बोलायला लागली, तुझ्या मायने असंच शिकवलं का, तुझ्या बापाने असंच शिकवलं का, तुझ्या माहेरामध्ये अशी शिकवण देतात की पोरी फक्त एवढं म्हणायचं. केवढं म्हणायचं? फक्त एवढंच म्हणायचं. काय म्हणायचं? कशा ऐकतात रे बारीक कळव. सासरा म्हणायचा, पोरी फक्त एवढं म्हणायचं. काय? की सासूबाई माझ्या मायबापाने मला काही काय शिकवणार, सांगू का? सांग रे म्हणा बा लवकर. सासरा म्हणत होता, पोरी तुझ्या सासूनं फक्त तुला काही बोलली की आता फक्त एवढं म्हणायचं. काय? की सासूबाई माझ्या मायबापाने मला काही काय शिकवणार, पण तुमच्यासारखं पडून जायचं तर नाही शिकवलं, एवढं म्हण तुझं काम होऊन जाईल म्हणे. सासरा पडून गेला महाराज घरातून, पडून गेला. पण सासरा जाता जाता म्हणायला लागला सुनबाईला, सुनबाई पण मी तुम्हाला हे सांगितलं हे तुझ्या सासूबाईला सांगून होतं माझं, नाहीतर माझ्या घरात माझीच चहाची पंचायत करशील बरं. आता सुनीच्या हाती सासूचं काय लागलं, वर्म हाताला लागलं. मग सुनबाई अशीच कपबशीमध्ये चहा घेतला आणि सासूबाई जोड गेली. आता वर्म हाताला लागलेलं होतं, काहीच नाही हो महाराज, जवळ गेले आणि मुद्दाम सासूबाईच्या अंगावर चहा सांडला, मुद्दाम. आता जाणून बुजून जरी गलती झाली तरी सासू बोलणारी ती आज मुद्दामूनच्या अंगावर पडल्याच्या नंतर ती शांत बसणार आहे का? बोलायला लागली महाराज ठरलेल्या नियमानुसार. तुझ्या बापाने असंच शिकवलं का, तुझ्या मायने असंच शिकवलं का, तुझ्या माहेरामध्ये अशी शिकवण दिली का तुला, सासरी असं राहायची. सासूबाई असा कंबर गिला पदर गिदर खोसला महाराज, कमरेवर हात दिला आणि म्हणायला लागले, ओ सासूबाई माझ्या मायबापाचा कशाला उद्धार करता, आम्हाला माहिती आहे ना कोण किती पाण्यात आहे. हा? सासूबाई म्हणली, मान खाली घालून ऐकणारी ही पोरगी आज कंबर खोसून मला बोलायला लागली. पोरगी सासूबाई उठून उभी राहिली. हे अशी बोलायची पद्धत आहे का, तुझ्या बापाने असंच शिकवलं? हो सासूबाई शांत बसा, माझ्या मायबापाने मला काय काय शिकवणार, तुमच्यासारखं पडून जायचं तर नाही शिकवलं. महाराज ताटकन उठले महाराज सासूबाई आणि इकडे तिकडे पाहायला लागले. सुनबाई विचारते, काय पाहता, काय पाहता, काय पाहता, तो सासरा कुठे गेला सांग म्हणे पहिले.
कारण सासऱ्यालाच माहिती होतं, बाबा सासऱ्यालाच माहिती होतं की सासूबाईचं ज्या ज्या वेळेला नवीन लग्न झालं ना त्यावेळेला ही भरली बॅग किनिंग मारायला, भरली बॅग किनिंग मागायला सासऱ्याला सुद्धा सांगायचे नाही. म्हणून तिच्या वर्म हाताला लागलं सासूबाईचं काय की घडी घडी माहेरला जाणारी माझी सासू आता प्रत्येक वेळेला ती तिला टोमणे द्यायला लागली. आता काय लागलं सासूचं वर्म हाताला लागलं म्हणून सासू आता ताब्यात आली. तसा हा परमार्थ, आणि या परमार्थातील वर्म म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम आहे. आणि ते नाम जर एकदा आपल्या हाताला लागलं ना तो भगवान परमात्मा मागे पुढे आपल्या फिरायला लागतो. आपल्यावर येणारे आघात तो आपल्यावर ते सहन करतो. मी नाही म्हणत मागे पुढे उभा आहे सांभाळीत आलिया सुद्धा वर्णन केलेलं आहे की बाबा हा भगवान परमात्मा एकदा याचं नाम कंठामध्ये धारण करा ना, हा भगवान परमात्मा तुमच्यावर येणाऱ्या आपदा सहन केल्याशिवाय राहणार नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. म्हणून या भगवान परमात्म्याची जर तुम्हाला प्राप्ती करायची असेल तर एक कारण आहे, तुम्हाला सर्वात अगोदर संतांची संगती करावी लागेल. कारण हरि प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय, प्राप्ति से उपाय, हरि प्राप्ति से उपाय. व्यतिरिक्त आपल्याला दुसरा आश्रय नाही. म्हणून संतांच्या पायाला आपण धरलं पाहिजे. खरंच दोघांच्याही कंठामध्ये साक्षात सरस्वती विराजमान झालेली आहे. तुमचं गायन ऐकावं आणि आमचं कीर्तन थांबावं असं वाटतं. आता काय करावं, जबाबदारी येऊन पडलेली आहे. गायन करणं एवढं काही सोपं नाही बरं का.
आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी पद्धत आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी पद्धत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये गायनाची सुरुवात सा पासून होते, बरोबर आहे? सा, मला पुढचं माहित आहे, पाठ आहे तुमच्या, सा रे ग म प ध नि सा. पण आता तुम्ही आपला महाराष्ट्र सोडला की भाग बदलला की भाषा बदलली. दर 12 कोसावर माणसाची भाषा बदलते असा सिद्धांत आहे, शास्त्र आहे. आता इथून तुम्ही आता तिरुपतीला इथं कोण कोण गेलेलं आहे? बरीच मंडळी गेलेली आहेत, पण सध्या हात वर करत नाहीत कारण सध्या जेवलेले आहेत आणि सध्या समाधी अवस्थेमध्ये त्यांची पदार्पण झालेलं आहे. काय होतं, ते तिरुपतीला गेले ना, तिकडे सा पासून सुरुवात होत नाही. मग रे सा रे रे सा अहिल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ कमला कांता त्रैलोक्यं दैवमागतम् उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज वेंकटरमणा गोविंदा. झोपला काय? नाही ना, तिकडे गेलं ना तर तिकडे सा पासून सुरुवात नाही होत. रे सा रे रे सा अहिल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ कमला कांता त्रैलोक्यं दैवमागतम् उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज वेंकटरमणा. जरा जरा प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक तीर्थाचा आणि प्रत्येक देवाची वेगवेगळी आवड असते. जसं आपल्या अतिप्रिय आवड आहे तुळशी बुक्का, तसं प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या देवांना वेगवेगळे कला आवडतात. भक्ताची ते काय आहेत? लीला अवतार. भगवान परमात्म्याने ज्या लीला केल्या त्या भगवान परमात्म्याच्या भक्ताचं अनुकरण करून केलेले आहे. म्हणजे भक्ताला आणि भगवंताचं नातंच एक वेगळं विशिष्ट आहे. आपल्याला काय आवडतं हा आपला प्रश्न, भगवंताला काय आवडतं, आपण त्याच्या संबंधाने काय केलं पाहिजे, त्याच्या संबंधाने कसं वागलं पाहिजे. श्री गुरु बाबा याच माध्यमातून आपल्याला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये याचा उपदेश करून सांगतात. आदर्श
काय देहाची सार्थकता केलेली आहे, कुठल्या इंद्रियाची सार्थकता केलेली आहे. बाबा म्हणतायत आदर्श बोलीन, आदर्श चालीन, आदर्श करीन जनलोकी. कारण बाबा या अभंगातून असं म्हणतात की आदर्श बोलीनं, बोलायचं असलं तर कसं बोलावं, तुले आणि रसाड. माणसाचं बोलणं हे गोड असलं पाहिजे. नाही तर काही काही जणांचं बोलणं असं राहतं की आरपार तीर घासावा असं बोलतात काही काही लोक. काही काही माणसाचे बोलायचे शब्द फार वेगळे असतात, पण माणसाच्या हृदयाला अतिशय वेदना करून जाणारे असतात. एक लक्षात ठेवा, आपल्या बोलण्याने कुणाला आनंदित करता आलं नसेल ना, करू नका, काही गरज नाही. परंतु आपल्या शब्दाने जर इतरांचं जर मन दुखत असेल, अंतकरण दुखत असेल ना, तर आपल्या शब्दाला आपण आवर घातला पाहिजे. कारण या अंतकरणामध्ये हे आत्मा हा ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी असं म्हटलेलं आहे. आणि शब्द सुद्धा ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे, आणि हा देह सुद्धा, आत्मा सुद्धा ब्रह्म आहे. या ब्रह्माचा जर तुम्ही या ठिकाणी जर वाद घालून देत असाल तर निश्चितच आपल्याला नरकाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार. म्हणून अंतकरण कुणाचं दुखल्या जाता कामा नये, ही एवढी आपण दक्षता घेतली पाहिजे. पण ती दक्षता केव्हा होईल, ज्यावेळेला आपल्या अंतकरणामध्ये भगवान परमात्मा आणि अतिशय पवित्र अंतकरण निर्मत्सराणाम सता, ज्यावेळेला अंतकरणातील मत्सर दूर होईल त्यावेळेला आपल्याला इतरांचा द्वेष करता येणार नाही. हा देह पवित्र करण्याकरता फार सायास लागतात. म्हणून बाबा म्हणतात आदर्श बोलीन आणि नंतर आदर्श चालीन. नुसतं लग्नाच्या गिरक्या घालण्यात आपली सार्थकता नाही, कधीतरी पंढरीची वारी केली पाहिजे, त्या वारीमध्ये खरी सार्थकता आहे. आदर्श चालीन, बस स्वतःपुरता विश्वास, स्वतःपुरता विचार नाही, मग आदर्श करीन जनलोकी. या जगाला सुद्धा आदर्श बनवण्याचं काम बाबा म्हणत मी करतात. कारण संतांचा हा विचार आहे. सामान्य जीवा आणि संतांमध्ये हा फरक आहे बाबा. सामान्य जीवामध्ये आणि संतांमध्ये काय फरक आहे, एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपली पंचायत समिती कोणती आहे, मेकर आपली पंचायत समिती आहे, बरोबर. आता एक विचार करा, मेकरला म्हशीचे फॉर्म निघले म्हणा पंचायत समितीमध्ये, कशाचे, अनुदानित म्हशी मिळणार आहे याचे फॉर्म निघले पंचायत समितीला. मग वरवंटातील एका रामभाऊने श्यामभाऊने त्या म्हशीचे फॉर्म भरले, बरोबर आहे. संतांमध्ये आणि जीवामध्ये काय फरक असतो याबद्दल बोलतोय बरं का मी. रामभाऊ आणि श्यामभाऊने फॉर्म भरले, पंचायत समितीमध्ये गेले, दोघांनी सारखे फॉर्म भरले. आता काही दिवसामध्ये लिस्ट लागणार, एक आठवडा निघून गेला, दुसऱ्या आठवड्यामध्ये लिस्ट लागणार होती. त्यांना मेसेज आले की आता या तारखेला लिस्ट लागणार आहे. रामभाऊने गाडी काढली आणि मेकरला जायला निघाले. तेवढ्यात श्यामभाऊ मधात भेटले, शेण काढून आले म्हशीचं आणि विचारायला लागले रामभाऊ, का हो श्यामभाऊ कुठं निघाले. काही नाही हो, ते आज म्हशीची लिस्ट लागणार आहे पंचायत समितीला, चाललो. अहो म्हणे मी पण फॉर्म भरला होता. कशाचा, म्हशीचा. म्हणे चला मग मी पण येतो. आता रामभाऊचीच गाडी, रामभाऊचंच पेट्रोल आणि रामभाऊच्याच पैशाने श्यामभाऊने चहा पिला. पंचायत समितीमध्ये गेले, 10 वाजले. 10 वाजता गेट उघडला गेला आणि लिस्ट लावण्यात आली. लिस्ट जशी लावण्यात आली तेवढ्यात रामभाऊ पडत गेले आणि लिस्टमध्ये आपलं नाव चेक करायला लागले, तर रामभाऊचं नाव नव्हतं. आणि हा श्यामभाऊ नुसतं आरामात गेला, मस्त पहिल्याच नंबर लिहायचं नाव, फुकट गाडीवर बसून गेला. पेट्रोलही रामभाऊचं, श्यामभाऊ फुकट याच्याच पैशाने चहा पिला आणि याचं नाव आलं नाही, याचं पहिल्याच नंबरले नाव. आता रामभाऊला आनंद होईल का, रामभाऊला दुःख झालं. पण आता काय करणार, बोलता येत नव्हतं, गावातलं काम होतं. तेवढ्यात लोणी काढीचा एक जण भेटला. रामभाऊला विचारायला लागले, का हो काहून तोंड पाडून बसले, काय झालं. काय सांगता गड्या, गाडी घेऊन आलो, स्वतःचं पेट्रोल खर्च करून आलो, लिस्टमध्ये नाव पाहिलं, लिस्टमध्ये नाव नाही. म्हणजे तुमचं बिन नाही. लोणी गाडीचा माणूस तुमचं पण नाही. म्हणे तुमचं पण नाही म्हणजे कसं काय, म्हणे माझं पण नाव नाही आलं. म्हणे हा, आता कुठे याला समाधान प्राप्त झालं, कुणाला, रामभाऊला. चला आपल्याला कोणीतरी सोबती सापडला. या जीवामध्ये आणि संतांमध्ये हा फरक आहे. जीवाला जोपर्यंत समदुःखी कोणी भेटत नाही तोपर्यंत जीवाची शांतता होत नाही, आणि संतांना जर कोणी दुःखी दिसलं तर त्यांचं दुःख निवृत्त करेपर्यंत त्यांना शांती भेटत नाही. हा जीवा आणि संतांमध्ये फरक आहे. बुडत हे जन न देखवे डोळा म्हणून कडवडा येत असे. या संतांना दुसरा जीव बुडताना जर दिसला तर त्यांना कडवडा येतो, कारण हे जग बुडताना त्यांना पाहत नाही. जीवाला जोपर्यंत कोणी समदुःखी भेटत नाही तोपर्यंत हा जीव शांत बसत नाही, त्याला समाधान प्राप्त होत नाही. जीवामध्ये आणि संतांमध्ये हा फरक आहे. म्हणून या संताचे आणि जीवामध्ये एवढा फरक आहे तो आपण जाणून घेतला पाहिजे. बाबा सुद्धा स्वतःपुरता नाहीच विचार करत, आदर्श करीण जनलोकी, या जगाचा विचार करताय. देह भगवते
कष्टविती परोपकार आहे. तुम्ही संसारामध्ये कितीही म्हणा हा माझा आहे तो माझा आहे, कोणी कुणाचं नाही बरं का. हा संसार मुळात दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही येथे. म्हणून तुम्ही संसाराकरता कितीही करा. मी प्रत्येक कीर्तनामध्ये एक वाक्य बोलत असतो की ऐका, या परमार्थामध्ये माणसाला तुम्ही परमार्थ कितीही करा शेवटी तुम्हाला प्रसाद मिळतो, पण संसार कितीही करा तुम्हाला शेवटी मिळतो तो पश्चाताप. लोक म्हणतात महाराज एवढं सगळी प्रॉपर्टी आहे, एवढी सगळी जमीन जुमला आहे, पण आला म्हणजे पश्चाताप आला. कारण संसारामध्ये शेवटी माणसाला मिळतो तो पश्चाताप. काय झालं एका वेळेला असंच, कारण तुम्हाला वाटतं ना या लोकांच्या श्रीमंती, ह्या लोकांच्या वरच्या तुम्हाला देखावा. एका मुलानं असाच नवीन नवीन बूट घेतला आणि सप्त्याची जेवढी चर्चा नाही, महाराज लोकांची जेवढी चर्चा नाही, तेवढे त्या पोराच्या बुटाची चर्चा व्हायला लागली सगळ्या पंचक्रोशीत. काय बूट घेतला, काय बूट घेतला. मग एक दिवस असा सप्त्यात आला आणि मी विचारलं का रे सारा पंचक्रोशीत चर्चा येईल का तो बूट, की इतका छान बूट घेतला, एवढा छान. आजपर्यंत आमची हयात गेली एवढी. म्हातारे लोक म्हणत, म्हातारे माणसं म्हणतात आमची हयात गेली पण असा बूट पाहिला नाही, काय सुंदर बूट आहे. मी आणलं का रे एवढी वर्णन करतात एवढा चांगला बूट आहे. म्हणे महाराज तू रडायला लागलो माझ्याजवळ रडायला लागला आणि म्हणायला लागलो महाराज काय सांगावं म्हणे तुम्हाला. म्हटलं काय झालं रे, लोक तुझी प्रशंसा करतात, एवढी स्तुती करतायत, रडतो का. म्हणे काय सांगावं महाराज, हा गंज बाहेरून चांगला दिसतो पण हा आतून चावतो किती हे माझं मलाच माहिती आहे. म्हणून लोकांची श्रीमंती तुम्हाला वरून दिसते पण आत कोणाच्या काय मारा चालू होती ज्याचं त्यालाच माहिती आहे. म्हणून तुम्ही म्हणू नका की हा बाबा याची श्रीमंती एवढी, त्यांची एकदा बँकेचे हप्ते पा मग समजते माणसाला कुणाची श्रीमंती काही कामाची नाही. आणि जेवढं म्हणता ना किसका धन है किसकी दौलत, किसका धन है किसकी दौलत, सारे फना हो जाएंगे, नाम निशाना भी न रहेगा, खाली ही रह जाओगे. बड़े यत्न से जिसे कमाया यही छोड़ कर जाओगे, खूब कमाया धन को लेकिन कुछ भी ना ले पाओगे. कुटुंब कभी भी 10 दिन रोकर फिर से मौज मनाएंगे, तेरे मेरे जैसे सारे मिट्टी में मिल जाएंगे, नाम निशाना भी न रहेगा, खाली ही रह जाओ. 10 दिवस म्हातारा मेला ना तर 10व्या दिवशी म्हातारी असा गुलाबजाम हातामध्ये घेते, म्हणते यांनाही असेच आवडत होते आणि हेही असेच खात होते, खाऊन दाखवते कसे खात होते. म्हणून या जगामध्ये कुणी कुणाचं नाही आहे दादा. नाही रे. Ah!
का माझ्या मायबापांनो की हा माझा आहे, तो माझा आहे, या जगामध्ये कोणी कुणाचं नाहीये. माय बापे सांभाळी ती लोभा कारणे पाडी ती. अरे मायबापाचा देखील स्वार्थ आहे आपल्या मुलांकडे की याने माझा सांभाळ करावा, याने माझा सांभाळ करावा. म्हणून तुकोबाराय म्हणतात की माय बापे सांभाळी ती लोभा कारणे पाडी ती. म्हणून या जगामध्ये कुणाचं प्रेम शाश्वत नाहीये. तुम्हाला सांगू, या देशाविषयी, या धर्माविषयी आणि आपल्या गुरुविषयी निष्ठा असली पाहिजेत महाराज. निष्ठा जोपर्यंत अंतःकरणामध्ये माणसाच्या येणार नाही. काय देवाची निष्ठा होती, काय गुरुविषयी निष्ठा होती. प्रत्येकाची उदाहरणं देत चाललो ना तर खरंच हे 7 दिवसाचा सप्ताह सुद्धा कमी पडेल. अरे देशनिष्ठा, देवनिष्ठा आणि धर्मनिष्ठा किती असली पाहिजे त्याबद्दल बोलतोय मी. आपली देवनिष्ठा किती आहे माहिती आहे? आपली देवनिष्ठा एवढी आहे, आपली सगळी निष्ठा निष्ठी आहे मायबाप. अरे देव नाणायला बसला होता एक महात्मा. देव स्नान करण्याकरता एक महात्मा बसला घरामध्ये. दरवाज्यात कुत्रा आला तर त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला राजा. आपली तर देवनिष्ठा एवढी आहे. आपली देवनिष्ठा म्हणजे सगळी निष्ठा निष्ठी आहे. अरे रामायणातील प्रसंग आहे, रामायणातील प्रसंग आहे. गंधमार्दन नावाचं माकड कुंभकर्णाच्या हाताला लागतं. कुंभकर्ण पाहिला का तुम्ही? आम्ही रोज पाहतो, रोज पाहतो. आता आपला हा कार्यक्रम पेंडॉलमध्ये आहे म्हणून सांगा, हॉलमध्ये जर असला ना तर तो कुंभकर्ण बरोबर येतो. पोल पाहून नाही तर भिंत पाहून बसतो आणि त्याचं सुरू होते मग जाणे पडते वरवण, जाणे पडते वरवण. सण कीर्तन झाल्यावर म्हणतो कार्यकर्त्याला झालं का कीर्तन? अरे काकड्याचा टाईम झाला ना लेगा, तरी अजून झोपेलच. तसा कुंभकर्ण आहे रामायणातला कुंभकर्ण. गंधमार्दन नावाचं माकड कुंभकर्णाच्या हाताला लागतं आणि कुंभकर्णाच्या हाताला गंधमार्दन नावाचं माकड ज्या वेळेला लागतं त्यावेळेला कुंभकर्णाची मूठ आवडतो. जशी मूठ आवडतो तसं त्या गंधमार्दन नावाच्या माकडाच्या नाकातोंडातून रक्ताच्या चिरकांड्या बाहेर पडतायत. काय म्हणतो कुंभकर्ण? कुंभकर्ण म्हणतो, ए माकडा, फक्त एकदा म्हण रामाचा नसून रावणाचा आहे, जा जीवनदान देतो तुला. माकड म्हणलं, तुला काय 2025चा वाटलो काय या पार्टीतून त्या पार्टीत? अरे एकनिष्ठ आहे मी रावणा, आपला कुंभकर्ण म्हणणार नाही. परत कुंभकर्णाने मूठ आवडली. जशी मूठ आवडली तशी नाकातोंडातून रक्ताच्या चिरकांड्या बाहेर पडायला लागल्या. कुंभकर्ण परत म्हणायला लागला, अरे माकडा, तुझं मरण माझ्या हातामध्ये आहे, तुझं जीवन माझ्या हातामध्ये आहे, फक्त एकदा म्हण रामाचा नसून रावणाचा आहे. वानर म्हणलं, बस झाला आता 10:30 वाजत आले, तू मी शेवटचा ऐकून घे म्हणे आता. काय? अरे देवनिष्ठा काय असते त्याच्याबद्दल बोलतोय बरं का मी. अरे कुंभकर्णा, तू पण ऐकून घे म्हणे आता. अरे रावणाचा आहे असं म्हणून जगल्यापेक्षा रामाचा आहे असं म्हणून मेलेलं कधीही चांगलं, याला देवनिष्ठा म्हणतात. एवढी देवनिष्ठा असली पाहिजे, एवढी देवनिष्ठा अंतःकरणामध्ये असली पाहिजे. आणि देशनिष्ठा किती असली पाहिजे सांगतो. भजन करा. विडोबार कुमारी देशनिष्ठा किती असली पाहिजे ऐका माझ्या दादांनो, माझ्या मायबापांनो. अरे जालियनवाला बाग हत्याकांड सर्वांना माहिती आहे. ज्या वेळेला जालियनवाला बाग हत्याकांड झालं त्यावेळेला जनरल डायरने गोळीबार करायला सांगितला आणि गोळीबार करायला सांगितलं त्यावेळेला जालियनवाला बागमध्ये सर्व मृतदेह पडलेले होते. रक्तांचा चिखल झालेला होता आणि रक्ताचा चिखल झालेला असताना 5 वर्षाचं बाळ त्या चिखलामध्ये गेलं. ते चिखल हातामध्ये घेतला आणि चिखल हातामध्ये घेतल्याच्या नंतर एका डबीमध्ये भरला, लाल फडक्यामध्ये ती डबी गुंडाळली, देव्हाऱ्यामध्ये गेला आणि देव्हाऱ्यामध्ये त्या डबीची पूजा करायला लागला. त्याचा बाप जवळ गेला आणि विचारायला लागला, कोण होता तो मुलगा? 5 वर्षाची भगतसिंग होती माझी. पूजा करायला लागले. बापूने विचारलं, भगत अरे क्या कर रहे हो बेटा? बापू मैं इन गोरे अंग्रेजों को छोड़ूंगा नहीं बापू मैं इन गोरे अंग्रेजों को छोड़ूंगा नहीं बापू. क्या हुआ बेटा? बापू मेरे हिंदुस्तानियों का खून बहा है बापू इन लोगों ने, मैं छोड़ूंगा नहीं. अरे काय झालं? बापू इन गोरे अंग्रेजों को जिस दिन में इस देश के खदेड़ दूंगा ना बापू, आप याद रखना, आप मेरा नाम लोगे बापू, मैं इस गोरे अंग्रेजों को छोड़ूंगा नहीं. दिवस निघून गेले. आई नेहमी सांगायची, भगतसिंग आता लग्नाच्या वयाची झाले. आई नेहमी म्हणायची, भगत लगन कर, भगत लगन कर. पण भगतसिंग ऐकत नव्हते. माँ मैं शादी करने के लिए पैदा नहीं हुआ हूँ माँ, सुन लो माँ, मैं शादी करने के लिए पैदा नहीं हुआ हूँ. क्या करोगे भगत? असंच आईचं टुमणं लागायचं म्हणून भगतसिंग पळून जात आहेत घरातून. 20-21 वर्षाचे भगतसिंग आहेत, बॉम्बस्फोट करतायत. बॉम्बस्फोट केला आणि भगतसिंगना पकडल्याच जातं. भगतसिंगला पकडल्या जातं आणि भगतसिंगांना कैद केल्या जातं. भगतसिंगाचे वडील जेलमध्ये भगतसिंगाला भेटायला जातात आणि म्हणायला लागतात, भगत अरे क्या किया बेटा तूने? माँ कहती थी शादी कर ले, पण तूने शादी नहीं की. क्यों आए घर छोड़कर बेटा? क्यों की नहीं शादी? बापू सुन लो बापू, आप भी इस गुलाम भारत में
किसी के मांग में सिंदूर भरने का मुझे कोई अधिकार नहीं है बापू। इस गुलाम भारत में किसी के मांग में सिंदूर भरने का मुझे कोई अधिकार नहीं है बापू। मैंने अपनी दुल्हन ढूंढ ली है। असं म्हटल्याबरोबर बापाचे काळजाला थक्क झालं। भगत ये क्या बोल रहे हो बेटा, तुमने अपनी दुल्हन ढूंढ ली है? हाँ बापू। अरे समाज में हमारे बिरादरी में हमारी क्या इज्जत रह गई? ऐसा क्या काम किया तूने और उस दुल्हन का नाम क्या है? त्यावेळेला भगत सिंग म्हणतात बापू जिस दुल्हन से मुझे शादी करनी थी उस दुल्हन का नाम है आज़ादी और उस आज़ादी से ही मैं शादी करूंगा। दिवसा मागून दिवस गेले, फाशीचा दिवस जवळ आला आणि फाशीचा दिवस ज्यावेळेला जवळ येतो त्यावेळेला भगतसिंग मृत्यूला सुद्धा आवाहन करतायत। काय भगतसिंगाची देशनिष्ठा असेल। एक दिवस भगतसिंगाची आई भेटायला जाते, रडते होती माय। भगतसिंगाची आई रडते आणि भगतसिंग म्हणतात माँ तू रोना नहीं माँ, तू वीरों की माँ है और वीरों की माँ कभी रोया नहीं करती। मत रोना माँ, अगर तू रोएगी तो ये लोग कहेंगे, गोरे अंग्रेज कहेंगे देखो 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 अरे भगत की माँ रो रही है, देखो भगत की माँ रो रही है। मत रोना माँ, अरे तुझे तो नाज होना चाहिए तेरे बेटे पर कि तेरा बेटा देश के काम आ रहा है। माँ रोना नहीं माँ तू। आपली माय म्हणते झोप बाबू आजचे दिवस, काही येऊ नको कीर्तनात। ती भगत सिंगाची आई होती। भगत सिंगाची आई म्हणते भगत अरे तू फांसी पर जा रहा है इसलिए नहीं रो रही बेटा मैं। तो क्यों रो रही हो माँ? भगत सिंगाची आई म्हणते भगत मैं इसलिए रो रही हूँ कि तेरे जैसा एक ही बेटा क्यों पैदा किया, तेरे जैसे और तर 2-4 बेटे पैदा होते तो इस देश के काम तो आतो, इसलिए रो रही हूँ बेटा। भगत सिंगांचा फाशीचा फंदा समोर आहे आणि भगत सिंग सुद्धा मृत्यूला सुद्धा आवाहन करतायत। माझे भगत सिंग काय देशनिष्ठा असेल, काय म्हणतात मृत्यूला सुद्धा म्हणतात भगत सिंग ए मौत अगर तुझे आना है तो जरा सच धस के आना, हम भी आशिकाना मिजाज रखते हैं। याला देशनिष्ठा म्हणतात। एवढी देशनिष्ठा अंतःकरणामध्ये असली पाहिजे। ये मेरे वतन के लोग तुम खूब लगाओ नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहराओ तिरंगा पर मत देशनिष्ठा असली पाहिजे। देशनिष्ठा, धर्मनिष्ठा आणि देवनिष्ठा असली पाहिजेत आपल्या जीवनामध्ये। म्हणून एकदा सुंदर मोठ्या अंतःकरणाने, शुद्ध चित्त अंतःकरणाने एकदा सर्वांनी असे हात वरती घ्या। या भगवान परमात्म्याच्या संबंधाने आपला देह एकरूप झाला पाहिजे। किमान हे 5 मिनिटं तरी त्या भगवंतासाठी या देहाची सार्थकता होण्याकरता आपण दिले पाहिजेत। म्हणून सुंदर भजन विठोबा सर्वांनी हात खाली घ्या। नाही हे नाही सांगा लागत हो बरोबर टाइम झाला की हात खाली घेतात ते।
असो असा या भगवान परमात्म्याने या देहाची सार्थकता आहे गड्या हो. बाबा तेच म्हणतात. कारण असं म्हणतात की संत शब्दांचा आपण कितीही विस्तार केला तरी तो फार बहुमोल आहे. बाबांनी हा ग्रंथ लिहिला, हा ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचा अर्थ आहे. 2500 अभंगाचं विस्तृत वर्णन बाबांनी केलं. त्याच शब्द ब्रह्माचा आपण सारखे माझ्यासारखे सामान्य मुलं काय शब्द करतील, त्याचं वर्णन काय करतील. आमच्यामध्ये तेवढी विद्वत्ता नाही आहे आणि त्या पात्रतेचीही आम्ही नाही आहे. परंतु काय म्हणतात ना, श्री गुरुचा आशीर्वाद असल्याशिवाय कुठलंही कार्य होत नाही. आणि खरं तर माझी पात्रताच नाही आहे या व्यासपीठावर उभं राहण्याची, कारण मी पतित आहे, पावन नाही. कारण पण त्या भगवान परमात्म्याची काय मनामध्ये इच्छा आहे. कारण या पत्रिकेत नाव असो की नसो, पण त्या भगवान परमात्म्याच्या पत्रिकेत नाव असणं फार आवश्यक आहे. ही पत्रिका त्याच्या संबंधाने काही महत्त्वाची नाही. त्याच्या पत्रिकेत नाव असलं ना तर मग कितीही लांब असलं तर तो इथं येऊन पोहोचतो. तसा आमचा नंबर मोठ्या महदभाग्याने, परमकृपेने आणि बाबांच्या शुभ आशीर्वादाने माझा नंबर लागला. काय बाबांची इच्छा असेल, काय त्या भगवंताच्या मनात असेल की या लेकराचे काय बोबडे बोल ऐकतील हे लोक. मी काही फार मोठा विद्वान नाही आहे, ज्ञानोबारायांचा साधकसुद्धा नाही आहे, ज्ञानोबारायांच्या दासांचा दाससुद्धा नाही आहे. कारण माझ्यासारखी अल्प साधना केलेल्या मुलाने एवढं काय तुम्हाला उपदेश करावा या अधिकाराचा नाही आहे. परंतु माऊली ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये जी काही अल्पच का असे ना, पण जी काही साधना केली ना आणि श्री गुरु बाबांच्या आशीर्वादाने जे काही बोलण्याचा प्रयत्न केला ना, ते निश्चित कारण मी चिंतन आता मुळात जे काय आहे ते गुरुकृपेने बोलतोय, जे काय आहे ते भगवान परमात्म्याच्या कृपेने बोलतोय, बाबाच्या कृपेने बोलतोय. मी एवढा अधिकारी नाही आहे आणि तुमच्यासमोर बोलावा एवढा मी श्रेष्ठसुद्धा नाही आहे. सर्वांच्या कारण इथं कोण कोणाचा अधिकार काय आहे आपण सांगू शकत नाही. मायबा बाहेर रंगाने जरी फकीर दिसणारा महात्मा 8 सिद्ध्या प्राप्त करणारा सुद्धा असू शकतो. म्हणून बाहेर रंगाने कधी कुणाच्या जायचं नाही गड्यावर. कुणाची काय गुप्त साधना असेल आपल्याला माहीत नाही. एखाद्या वेळेला अशा साधकाचं अंतकरण जर दुखवलं ना, आयुष्यभर दारिद्र्य आणि नरक यातना तुम्हाला भोगाव्या लागते. आहे त्या साधकाची किंमत करा. आणि हा समाज एवढा काय बोलावं महाराज या समाजाला. अरे ज्ञानोबाराय होते तोपर्यंत कळाले नाही. तो गेल्यानंतर आता दुधाने काय, दह्याने काय, सोन्याने जरी अभिषेक केला ना तरी तेवढी संतुष्टी मिळणार नाही. तेवढं एका मधुकरीच्या झोडीमध्ये ज्ञानोबारायांच्या ज्यावेळेला भाकरी यायची ना, तेवढं समाधान ज्ञानोबारायांना मिळत होतं. ते समाधान आपल्याजवळ चालतं बोलतं प्रतिबिंब आहे. मी मागच्या वेळेला बोलून गेलो की तुकोबारायांचं वैराग्य काय असेल आम्हाला माहिती नाही. तुकोबाराय त्या काळामध्ये वैराग्यवान कसे होते आम्हाला माहिती नाही. कारण आम्ही तेवढे भाग्यवान नाही तुकोबारायांना पाहू शकलो नाही. परंतु आम्ही भाग्यवान आहोत की ते वैराग्य कसं असेल ते बाबांना बघितल्याच्या नंतर कळते की तेवढं वैराग्य माझ्या बाबांच्या ठिकाणी. काय कमी आहे, काही कमी नाही. साधं राहणीमान आणि उच्च विचार बाबांचे. अरे आमच्यासारखे लहान लेकरं बाबाजवळ गेल्याच्या नंतर वात्सल्य काय असते आईचं आणि बापाचं एका ठिकाणी बघायचं असेल तर बाबांच्या चरणाजवळ जाऊन बसा, कळेल तुम्हाला. समाधान चित्ताला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही गड्या हो. अरे आहेत ना खूप काय बोलावं महाराज, माझी वाचा सुद्धा तेवढी महान नाहीये. काय वाणू आता नको रे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. हा देह सार्थक झाला कारण या पवित्र आणि कारण ही तपभूमी आहे, साधना भूमी आहे. माझ्यापेक्षा जे श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी आहेत ना ते मला सांगतायत की बाबांनी हे जे मंदिर आहे ना ते खालून दगड आणून बांधलेलं आहे. ही साधना भूमी आहे, साधना आहे. आणि ज्या माणसाची साधना परिपक्व झालेली आहे ना गड्या हो, त्या माणसाला कधी सामान्य समजायचं नाही. मी प्रत्येक वेळेला सांगतो की माणसाच्या बाहेर अंगाने कधी जायचं नाही. आंतरिक त्याची साधना किती महान आहे याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून सर्वांनी भगवान परमात्म्याविषयी, त्याच्या अंतकरणाविषयी आपल्या अंतकरणामध्ये प्रेम धारण केलं पाहिजे आणि भजन केलं पाहिजे. नुसतं भजन नाही तर त्या भगवान परमात्म्याशी आपला संबंध जोडला पाहिजे. नाहीतर आपली गत मेल्यानंतर सुद्धा चांगली होणार नाही. एक लक्षात ठेवा. मी नेहमी एक कीर्तनामध्ये दृष्टांत देत असतो, तेवढा दृष्टांत देतो आणि सेवा समाप्त करतो. ऐका काय झालं. आमच्या गावामध्ये फार मोठे श्रीमंत शेठजी होऊन गेले बाबा. खूप श्रीमंत शेठजी. एवढा पैसा होता की गावातील प्रत्येक माणसाला व्याजाने पैसा द्यायचा. एवढे श्रीमंत पण नास्तिक स्वभावाचे होते. नास्तिक म्हणजे देवाला न मानणारे आणि संत निंदा करणारे. संत निंदा करणारा तो माणूस अशा जर बाया कीर्तनाला चालल्या ना तर त्या बायाला म्हणायचं हां चालल्या कीर्तनाला, यायला तर काही धंदाच नाही असं म्हणायचं. काय झालं, हरभरा पेरलेला होता. थंडीचे दिवस होते आणि महाराज तो पाणी द्यायला गेला. रात्री 12 वाजता लाईन गेली, मोटर बंद केली आणि घरी आला. फरशीचं घर होतं, फरशीवरती झोपला.
फरशीवरती झोपला पण पाय त्याने पलंगावरती ठेवले आणि तसाच झोपी गेला. दरवाजा आतून लावून घेतलेला होता. सकाळ झाली, 5 वाजले. रोज 5 वाजता उठणारा तो महात्मा, तो शेठजी, आज 6 वाजले तरी उठत नाही म्हणून बायकोने दरवाजा वाजवला. पण दरवाजा वाजवला, दरवाजा काही उघडत नव्हते. बाहेर 2-3 मुलं होते. मुलांना बोलावलं, अरे तुमचे बापू उठून नाहीत राहिले गड्या, काय झालं बघा बरं. मग 2-3 मुलं चांगले दणकट होते. कसे? आमच्या अभिषेक महाराजांसारखे असे दणकट. काय झालं, सागाचा दरवाजा होता, जुना सागाचा दरवाजा. 2-3 मुलांनी अशी ॲक्शन घेतली आणि आता 1, 2, 3 आणि धाड दिशी दरवाजा तोडला. पण तुटला नाही, कारण तो आरामशीर तोडला. जोरात तोडायचा. तोडा जाऊ दे, आता झाला, टाइमच झाला. तुटला दरवाजा तुटला. 2-3 मुलं आत गेले. एका जणानं काय केलं, 2-3 मुलं आत गेले. एका जणानं असं बोट घेतलं आणि त्या म्हाताऱ्याच्या नाकाजवळ नेलं. आता हे का तापमापी आहे का? हे गेलं आणि असं नाकाजवळ नेलं. कशासाठी? मेलं का? जित आहे पाय. बोट घेतलं, नाकाजवळ नेलं आणि सांगितलं म्हातारीला, म्हातारी, आजी, आबा गेले. महाराज म्हातारी रडायला लागली, जोरात रडायला लागली. आता कसं करून पोराले बोलवा. 2 पोरं बाहेर गावी शिकायला होते, एक गावात होतं. बाहेरगावच्या मुलांना बोलावलं, नोकरीवर होते बिचारे, आले. आणि एक मुलगा गावात होता, धार्मिक होता, शेतकरी होता पण धार्मिक होता, आई बापाची सेवा करणारा, देवाला मानणारा. 2 मुलं आले आणि त्या म्हाताऱ्याला, त्या शेठजीला असं बाजूनं काढलं. थंडीचे दिवस होते, पाय पलंगावरती होते, म्हातारा खाली झोपलेलं होतं म्हणून शरीर ते काय केलं, जखळलं गेलं, असं आखडलं. ते बाजूला काढलं, त्याचे पाय तसेच वरे राहत होते. खूप दाबण्याचा प्रयत्न केला पण दाबले जात नव्हते. पण ते पाय दाबले की ते उठून बसायचं आणि त्याच्या छाता दाबला की त्याचे पाय वरे व्हायचे. काय करावं. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडला कुणाला? तिरडी बांधणाऱ्याला. म्हणजे बांधाच कसं? त्याच्या पायावरून सुतई टाकली, असा आळा घेतला की ते उठून बसायचं आणि त्याच्या छाताडावरून सुतई टाकली, असा गाठ मारायला गेला की ते त्याचे पाय वरे व्हायचे. काय करावं. एक शहाणा उठला आणि म्हणला, अरे एक काम करा ना, म्हाताऱ्याला पालखीत न्या. ते लाईनं पोरगं पळतच आलं. ही अवलाद पालखीत जायच्या लायकीची नाही म्हणे, एक तिरडीवरच बांधली हो महाराज. तशीच पाय तसेच वरे सारा गावातून फिरवला, तसाच फिरवला आणि स्मशानभूमीमध्ये आणला. असा आणला आणि आता सरण रचायच्या वेळेस प्रॉब्लेम. पायावर लाकूड ठेवलं ते उठून बसायचं आणि छाताडावर लाकूड ठेवलं की त्याचे पाय वरे व्हायचे. काय करावं. लोक म्हणत द्या पेटून. तसंच दिलं हो महाराज, तसंच पेटून दिलं. पण शरीराला जशी आग भेटत गेली तसं ते शरीर लांबत गेलं. त्याचे पाय जे वरे होते ना ते खाली होत गेले, अशी जरा. ते 3 पोरं जे जवळ असे बसले उभे होते ना, ते 3 पोरं त्या पायाला पाहायला लागले आणि म्हणायला लागले, अरे बाबा उठायले म्हणे गड्या. तसेच घरी आले महाराज. 2, 13, 10, 12 दिवस झाले. 13वा दिवस झाला. 13वी झाली आणि त्याच्यातला मोठा पोरगा म्हणला, अरे बापाने एवढं शिकवलं गड्या, मेल्यानंतर किमान चांगल्या ठिकाणी नेऊन टाकलं पाहिजे. मग काय करा, माझ्या बापाला मी हरिद्वारला घेऊन जातो म्हणे. लायना भाऊ परमार्थिक होता. लायना भाऊ म्हणायला लागला, अरे शेवला जाण्याच्यासारखी नाही म्हणे. जाणार नाही म्हणे. कशी काय जाणार नाही? एक काम करा. त्यानं काय केलं, असा अस्थिकलश घेतला बाबा, बायकोला सोबत गेलं, परसमध्ये तो अस्थिकलश टाकला आणि झुक गाडी आली. दिल्लीपर्यंत गाडी आली. दिल्लीमध्ये जेवण करण्याकरता उतरले. आणि दिल्लीमध्ये जेवण केलं आणि परत गाडीमध्ये बसले. हरिद्वारला उतरले काही गडबडीत आणि पूजा मांडली हरिद्वारला. आणि पूजेमध्ये तो माणूस बसला. त्या पूजेमध्ये बायाचं काही काम नसतं. पूजेमध्ये बसला आणि बायकोला आवाज दिला, तांब्या. मग त्यानं तो अस्थिकलश, त्या बाईने काय केला, हात टाकला. कशात? परसमध्ये हात टाकला. पण त्यानं बघितलं, काय अन्न अस्थिकलश म्हणे. लायना भाऊजीनं सांगितलं तसंच झालं म्हणे. काय गाडीतच पडलं म्हणे ते कुठेतरी. मग आता काय म्हणे, चला घरी. झुक आले वरवंडा आणि म्हणायला लागले, का रे लायना भाऊ वटावरच बसेल होता म्हणे. का रे दादा केलं का अस्थि विसर्जन? म्हणे काय सांगावं म्हणे गड्या, तो सांगितलं तसंच झालं म्हणे. काय ते ट्रेनमध्येच पडलं म्हणे कुठेतरी म्हणे. मग आता मंदबा भाऊ उठला. मंदबा भाऊ म्हणला, असं कुठे नेत असतात का? याला का म्हणतात का असं कुठे अस्थि नेत असतात का? याला तर काही अक्कलच नाही. याला पहिल्यापासून फक्त शिकून वाया गेला. बस झालं म्हणे. मी नेतो माझ्या बापाच्या अस्थि. कुठं? काशीला.
म्हणे अशा नेत असतात का? काय केलं त्या महात्म्यानं, त्या मंदव्या पोरानं? अशा अस्थिकलशमधले हाडं काढले, मिक्सरात टाकले, भर मिक्सर फिरवलं, अशी बारीक बुग्गी केली. कशाची? त्या हाडाची. आणि एका डबीत भरली, डबी लाल फडक्यात बांधली, खिशात ठेवली. झुक 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 आले काशीला आले, पूजा गिजा मांडली. काशी त्या पूजेमध्ये ती डबी ठेवली. पूजेत या वेळेला बसली आणि पूजा गिजा संपन्न झाली. आणि काशीला असा नियम आहे की वरच्या बाजूला पुरुष मंडळी आंघोळ करतात, खालच्या बाजूला महिला मंडळी आंघोळ करतात. त्यानं अशी डबी हातामध्ये घेतली आणि म्हणायला लागला, बाबा गावामध्ये एवढा मोठा हरिनाम संकीर्तन सप्ताह व्हायचा, पण कधी स्वतःहून वर्गणी आणून दिली नाही, कधी एखादी पंगत दिली नाही. पण आता या गंगा मातेमध्ये प्रवाहित व्हा, शांततेत तुमचा पुढचा प्रवास हो. म्हणून ती डबी सोडून दिली. आता यानं डबी सोडून दिली. खालच्या बाजूला त्याची पत्नी आंघोळ करत होती. देवाला सूर्यनारायणाला असं पाणी वाहत होती. ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः. जसं भास्कर आहे तिसऱ्या वेळेला असं पाणी देणार, तेवढ्यात ती डबी तिच्या हातामध्ये लागली. माय 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 गंगा मातेचा प्रसाद भेटला, गंगा मातेचा प्रसाद भेटला म्हणून टाकली बटव्यात आणि झुक 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 आली. कुठं आली? वरवंडात आली. लायना भाऊ म्हणला, का रे दादा केलं का अस्थि विसर्जन? मधवा भाऊ म्हणला, मग आता या बाईनं डबी आणली असं या नवऱ्याला काही सांगितलं नाही. म्हणे मग याला म्हणतात पोरगा. अरे बघ बापाचं अस्थि विसर्जन काशीला करून आलो की नाही, याला पोरगा म्हणतात. असं करत असतात अस्थि विसर्जन. पण लायना भावाला पटतच नव्हतं, ही अवलाद जाऊच शकत नाही म्हणे. कशी कायच गेली? लायना भाऊ परमार्थिक होता. पण यानं कधी आयुष्यभर कीर्तनामध्ये कीर्तनकार कंबर बांधून सांगायचा, भजन करा रे भजन करा. नुसतं असा शाक सर्किट देत होता, असा टाळी तर वाजवतच नव्हता. कसाच गेला, कसा रातभर झोप नाही लागली महाराज. पण आता दुसरा दिवस उजाडला आणि म्हणायला लागला, अरे तू अस्थि विसर्जन केलं, मग तुझ्या नावात सत्यनारायणाची पूजा ठेव. ठीक आहे म्हणे. सत्यनारायणाची पूजा ठेवली. पूजा गिजा आता संपन्न होणार, तेवढ्यात त्याची मंदवी जी सून होती ती त्याच्या लायना देराकडे पडत आले. म्हणायला लागली, भाऊजी इकडे येता का? आणि काय वहिनी, मला गंगा मातेनं प्रसाद दिला, आलो का पूजेसाठी? अरे आणा ना वहिनी आणा, चांगली गोष्ट आहे. ती बाई पळत गेली, परसमधली ती डबी काढली आणि जशी आली तशी त्या पूजेमध्ये ठेवली. जशी पूजेमध्ये ती डबी ठेवली तसा हा उठून उभा राहिला. म्हणजे का ग हे काय? ओ म्हणे तुम्हाला सांगायचं लक्षच नाही, मला गंगा मातेनं प्रसाद दिला आणि तोच आणला. अरे म्हणे बाई हा गंगा मातेचा प्रसाद नाही म्हणे. मग हे आपले बाबा आहेत म्हणे, परत फिरून आले म्हणे आपल्याच घरी. आता काही शहाणपणा करू नका म्हणे दोघं बिंजण. तो लायना मुलगा होता ना, आपल्या गावाच्या बाजूला एक नाला आहे म्हणे, याची योग्य ती जागा आणि योग्य त्या ठिकाणी आपण याला नेलं पाहिजे. म्हणून घेतली डबी टाकली कशात? नाल्यात. भजन न करणाऱ्या माणसाची मेल्यानंतर ही परिस्थिती होते. म्हणून आपण डबीत नाही आलो पाहिजे वापस, याचा जरा विचार करा. भजन करत जा, भगवंताचे नामस्मरण करत जा, नुसतं शाक सर्किट देत नका जाऊ. म्हणून भगवान परमात्म्याच्या कृपाने, भगवान परमात्म्याच्या श्री गुरु बाबाच्या आशीर्वादाने जे काही बोलण्याचा प्रयत्न केला ते या अभंगाचा अर्थ, कारण पूर्ण अभंगाचं चिंतन करणं माझ्या योग्यतेचं नाही आणि मी ते करूही शकत नाही. पण बाबांच्या कृपा आशीर्वादाने एका चरणाचं चिंतन करण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण केलेला आहे. अभंगाचा विस्तार फार मोठा आहे. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात की या भगवान परमात्म्याच्या संबंधाने मी माझ्या देहाची सार्थकता त्याचंच ध्यान करीन. आणि तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात त्याचंच ध्यान करीन, त्याचंच भजन करीन. मरण जरी आलं तरी मरणाला मरेन की मी आदर्शच मरेन. म्हणून आणि आदर्श मरत असताना सुद्धा आदर्श मरीन मरणे माझ्या, मी आदर्श मरीन सुद्धा, असा सोपा सरळ अभंगाचं चिंतन आहे. म्हणून या अभंगाचं चिंतन असं असेलच असं नाही. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे सक्ती नो हे अंगभूत युक्ती. म्हणून जे जे काही बोललो ते माझ्या श्री गुरूंचं आहे, आळंदीला शिकलो त्या ज्ञानोबारायांचं आहे, सर्व ब्रह्मनिष्ठ गुरुजनांचं आहे. जे काही बरोबर असेल ते सर्व घेण्याचा प्रयत्न करा. जे चुकीचं असेल, बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडावाकडा शब्द निघाला असेल तो माझा मला परत करा. तुमचा लेकरू म्हणून माझे अपराध क्षमा करा. आणि या ठिकाणी झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती, श्री गुरु बाबांच्या चरणावरती, यशस्वी पांडुरंगाच्या चरणावरती आणि तुम्ही सगळे जे श्रोते मंडळी मोठ्या विशाल अंतकरणाने माझ्यासमोर बसलेला आहात, तुमच्या अंतकरणामध्ये असणाऱ्या पांडुरंगाच्या चरणावर ही सेवा समर्पित करून सर्व गुणीजन, गायक, वादक मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्णविराम